असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना अनेक फोन येत आहेत की आमदार बच्चू कडूंचा अपघात झालेला आहे आणि त्या संदर्भात आमदार बच्चू कडूंनी अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अधीक्षकांना जे आहे ते तक्रार दाखल केलेली आहेत। आपल्या सोबत स्वतः आमदार बच्चू कडू आहेत। तो काय सांगणार, गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांना निनावी फोन येत आहेत की आमदार बच्चू कडूंचा अपघात झालेला आहे, कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तुम्ही पत्र दिलेलं आहे, नेमका काय प्रकार घडतोय तुमच्या सोबत? नाही, निवडणूक झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर आमच्या इथं चांदूर बाजारला पाटलाचा हॉटेल आहे, ते फेमस आहे। तिथे 4-5 जण होते आणि त्याच्यात कार्यकर्ता होता आणि कार्यकर्त्यांना काही गोष्ट की इसका गेम करना है अपने को, आणि त्याच्यानंतर मग परतवाड्याला असा एक प्रसंग घडला आणि त्याच्या निवडणुकीच्या दरम्यानमध्ये आणि आत्तापर्यंतही सातत्यानं बच्चू कडूचा अपघात झाला असे फोन कार्यकर्त्याला येतं आणि त्याच्यामुळे आम्ही ते पत्र दिलेलं आहे। काय वाटतं, कोण असू शकतं या संपूर्ण प्रकरणामुळे? निवडणुकीच्या काळापासून फोन सुरू झाले, कोण असू शकतं आता तर मला अंदाज घेणं कठीण आहे। त्याच्यासाठी आपण हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। पोलिसांना तक्रार केली आहे, ते शोध घेईन आणि सांगेल। एका लोकप्रतिनिधीबद्दल अशा पद्धतीचे फोन येत आहेत, संपूर्ण हा धक्कादायक प्रकार आहेत। तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहेत, गृहमंत्रालय तुमच्या सरकार तुमच्याचकडे, असं असताना असे फोन येणं कितपत योग्य? मला असं वाटतं का काही लोकांचा खोडसळपणा असू शकतं किंवा उद्या अपघात झाला तर लोकांना खरंच वाटू नये। जेव्हा खरा अपघात झाला अशा वेळेस आतापर्यंत ह्या वार्ता का फैलवल्या जाते याचा शोध मला वाटतं घेणं गरजेचं आहे। कुठून फोन येतात आणि ते कसे येतात आणि काय सोर्सेस आहेत ते पाहणं गरजेचं आहे। दिनेश बुब तुमचे उमेदवार होते, निवडणुकीनंतर त्यांच्या गाडीवर देखील हल्ला झालेला होता। हा, दिनेश बुबच्या गाडीवर हल्ला झाला, त्यांची गाडी फोडली आणि मूर्तिजापूरला एक दिनेश बुबच्या कार्यकर्त्याचे पाय म्हणजे त्याचं फ्रॅक्चर केले, त्याला मारहाण केली आणि त्याचा एक 2 जण ते अमरावतीतले निघाले। तर ते ह्या सगळ्या का होतंय असं ते शोधणं गरजेचं आहे। सरकार विरोधात ठोस भूमिका तुम्ही घेतलेली आहे, त्याचा काही संबंध आहे प्रकरणाशी? नाही वाटत अशा पद्धतीनं कोणी काय करण, ते माझा तसा संशय नाही आहे, पण नेमकं कारण शोधलं पाहिजे। एक शेवटला प्रश्न, एसपीशी काही बोलणं झालं का, काही सांगितलं का? एसपीशी माझी चर्चा झाली, त्यांनी एक पथक पण नियुक्ती केलेलं आहे, त्याचे काही आता तपास येईल। तुम्ही त्या पत्रामध्ये गडचिरोलीचा नक्षलवाद्यांचा देखील उल्लेख केलेला आहे। गडचिरोलीच्या एका जो परतवाड्याला जो वार्ता होती त्याच्यात तो गडचिरोलीहून आलेला होता, त्याच्या मोबाईलवर त्यांचा मोबाईल तपासला तर तो गडचिरोलीचा निघाला आणि गडचिरोलीचा असल्यामुळे त्याचे तपास झाले, पण त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही। कार्यकर्त्यांमध्ये बहु भीतीचं वातावरण आहे, काय आव्हान करणार? नाही, भीतीचं काही कारण नाही आहे आणि मला वाटते जे फोन कार्यकर्त्याला आहे ना त्यांनी पहिले त्याचा शोध घेऊनच फोन केला पाहिजे। तपास कार्यकर्त्यांना फोन येतं तेव्हा त्यांनी त्याचे पहिले सोर्सेस काय, कुठून फोन आला ते पाहणं गरजेचं आहे। किस तरह होते आमदार बच्चू कडू ज्या पद्धतीनं निनावी फोन कार्यकर्त्यांना येत आहेत बच्चू कडूंच्या अपघाताचे, त्या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना जे आहे ते पत्र लिहिलेले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार बच्चू कडूंनी केलेली आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडे समी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।